लोकसभा निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीनंतर दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना कमालीचा वेग आलाय। भाजप शासित राज्यांच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत दिल्लीत येण्याचा निरोप गेलेला आहे। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, सगळ्या भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीत बोलावले गेलेत, काय कारण आहे? ज्ञानदा, आज सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीत निमंत्रण पाठवण्यात आले। दिल्लीमध्ये एकंदरीत उद्या सर्व राज्यांमधील सगळ्या खासदारांना निमंत्रण असणार आहे आणि त्यांच्याकडून एक ठराव संमत करून घ्यायचा आहे। आता स्वाभाविक ज्यावेळी नवे साथीदार हे मित्रपक्ष एनडीए मध्ये येणार आहेत तर त्यांचे इतर राज्यांमधील काही इंटरेस्ट असतील तर त्या बाबतीतही काही सूचना आणि काही विशेष तडजोडी या भाजपला कराव्या लागतील आणि त्यानुसार या इतर राज्यातील सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीचं निमंत्रण आलेले आहे। दुसरा मुद्दा म्हणजे एकंदरीत आता सत्ता स्थापनेच्या दृष्टीने ज्या ज्या तयारी आणि ज्या प्रकारचे सगळ्या तडजोडी कराव्या लागणार आहेत त्याबाबतही दिल्लीत येऊन सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत प्रत्यक्ष पक्ष नेतृत्व चर्चा करणार आहे आणि त्यांना त्याची कल्पना देणार आहे आणि एकंदरीत महत्त्वाचे काही निर्णय मग ते राज्यांमधील कॅबिनेटच्या बाबतीत असतील, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत असू शकतील, खातेवाटपाबाबत असू शकतील, तर अशा गोष्टी या केल्या जाणार आहेत अशी माहिती ही आपल्याला मिळते। ज्ञानदा, धन्यवाद सोमेश अपडेट्स बद्दल। बघा नीट,